धावांचं लक्ष समोर राहिले बघायचं परत एकदा कव्हरला खेळला चेंडू यावेळेस सेंट्रक्शन बदललाय आणि चेंडू अडवलाय 2 धावा नक्कीच पडतील अर्धशतक धावपट्ट्यावरती नोंदवलं जाते 50 धावांची अपेक्षा नसल एकेरी वेळ धावाने नक्कीच आपण खाल्ला ठेवला आहे तर पहा केरळ बंधनापासून घेतलाय केरळ आणि आपण पाहतो ट्रेंड आहे या चेंडूवरती परंतु 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण करतोय परत चेंडू मैदानात आपण पंचाने घोषित केलेला आहे चेंडू दरम्यान दिल्लीत कुठल्याही क्षेत्ररक्षक नव्हते एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषा पार योगेश बॅट करतायत और मैं उगज नहीं चिल्ला रहा इसके नाम से 2 दिन से ऑलराउंडर नहीं खेल रहा है मेरे को इसका आदत मालूम है देगा 2 धावा मिळून जाईल अप्रतिम रनिंग खेळलं दोन्ही सामने दुरुस्तीने खेळलेले आहे आता बघा यावेळी खेळलाय सीमारेषेवरती जाते चेंडू सेंट्रक्षकाने सोडून दिला आहे प्रयत्न आणि चेंडू सीमाचा पार करण्याचा कोण जिंकत ठरलं सगळं इतर खूप माहिती दिली असते आणि त्याचबरोबर दुसरे पक्षी किधर नवनाथ कळके आणि भाऊसाहेब दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहे दोघांचाही पहिला प्रतिभाव बोलतोय अध्यक्ष दौरी करून आलेले आहे पहिला चेंडू योगेश पेट करता है क्रॉस बॅट डीप विकेट सीमारेषा पडतोय खनखन फटका सुपर सॉनिक वादळी चौकार बीटीपीएलचा महासंग्राम बीटीपीएलचा महासंग्राम बीटीपीएलचा महासंग्राम बीटीपीएलचा महासंग्राम गुणांच मॅन ऑफ द सिरीज आघाडीवर होते पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षक थोडासा हलवला होता योगेश पेटकरनं स्क्वेअर लेगला स्वीपचा हा फटका खेळला होता आणि पहा 2 धावा जबरदस्त फलंदाजी खेळून केलेली आपण पाहिजे यावेळेस सुपर शॉट जबरदस्त अफलातून फटका स्क्वेअर करता कृष्ण आणि ऐश्वर्या राय यामध्ये सर्वात जास्त सुंदर गोल मला माहिती प्रेक्षक त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही त्याला स्वीपचा फटका नाव घेऊन आलेला आहे यावेळेस स्क्वेअर कॅच स्वीपच्या पाठोपाठ स्क्वेअर कॅच क्षेत्राचे पाठ योगेश पेटकर ताबडतोब फलंदाजी करतोय आक्रमक फलंदाजी क्लास